आपलं स्वागत करतो या नवी मुंबईमध्ये इथल्या भूमिपुत्रांकडून जी आम्ही हुंडा नाकारणारे हो महिलांना अधिकार देणारे वा हे एकविरा आईचे म्हणजे महामाईचे सुपुत्र जे भगवान बुद्ध आहेत त्यांच्याकडून आम्ही बोलतोय। जी अतिशय महत्वाचा विषय आपण लॉर्ड बुद्धांनी इथे घेतलाय, आपल्याला धन्यवाद। खरं म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गातल्या आरक्षणावरून ही चर्चा चालू आहे जी आणि ओबीसी बांधवांना याच्यामध्ये खरं म्हणजे आपण बोलायला घेतलं पाहिजे। आणि ओबीसीच्या ज्या देशातल्या एकूण जाती आहेत 3744 केंद्रीय स्तरावर हो हे सुद्धा मागासवर्गीय लोक आहेत, म्हणजे बरोबर. सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत। आणि ओबीसी एससी एसटी आणि आमच्या स्त्रिया हो. यांच्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं होतं की या देशामध्ये शोषण झालंय पहिल्यांदा स्त्रियांचं, नक्की. ओबीसींचं, शूद्रांचं आणि अतिशूद्रांचं। बरोबर. आणि या शोषणाविरुद्ध या देशात समता यावी असं विषय आमच्या ज्या महापुरुषांना वाटला, त्यामध्ये भगवान बुद्ध आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या समस्येला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि ते उत्तर म्हणजे होतं आरक्षण। बिलकुल आतापर्यंत आपण फक्त शिक्षण आणि नोकऱ्यातल्या आरक्षणाची चर्चा होते। नक्की. खरं म्हणजे ज्या बुद्ध विहारात ही जागा आहे ती जागा म्हणजे आपले बुद्ध विहार यांना मिळावी असं त्यांच्या अध्यक्षांनी सांगितलं। जी आम्हाला बाबासाहेब जे माहिती आहेत ते असे माहिती आहेत की या देशातली सगळी जमीन हो. 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या नावावर आहे आणि 85% लोक आमचे भूमिहीन आहेत। खरंय. आणि ह्या बुद्ध विहाराला जागा मिळावी हा सुद्धा आरक्षणाचा भाग असला पाहिजे। बिलकुल वा ज्या बहुत दिवशी समस्त मागासवर्गीय लोक म्हणतील की या देशाचा 85% लोकांच्या नावावर करा, जी. तेव्हा ही जी भांडणं आहेत ना, ही भांडणं आपोआप बंद होतील। आणि हे लावलेलं भांडण आहे, काय भांडण लावले त्यांनी आरोप केला की बौद्ध बांधवांनी सगळं आरक्षण खाल्लं। जी हा सगळ्या देशाचा आरोप आहे, परंतु आरक्षण हे खाण्यासाठी आपली क्षमता निर्माण करावी लागते। त्यातलं पहिलं आहे शिक्षण। बरोबर शिक्षणच नसेल तर तुम्ही घेऊ शकत नाही। या चर्चेमध्ये मातंग बांधवांनी जो आरोप केला की आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्हाला वेगळं द्या, पाहिजे. वेगळं आरक्षण द्या, हा अन्याय का झाला याच्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो। नक्की आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या आंदोलनात आगरी समाज आहे, कोळी समाज आहे, भंडारी समाज आहे आणि जमिनींच्या आंदोलनात आम्ही त्यांच्यासोबत होतो। बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे नेते लढले, नारायण नागू पाटील, दिबा पाटील, दत्ता पाटील लढले। हो परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला सगळ्यात मोठा संदेश होता शिक्षणाचा, तुम्ही शिका आणि पुढे जा। आज मातंग समाजाला वाटते की आमच्यामध्ये अजूनही म्हणजे IAS IPS किंवा मोठ्या पदावर आम्ही जाऊ शकलो नाही आणि याचं खापर ते फोडतायत बौद्ध बांधवांवर। परंतु आमचं पण तेच दुःख आहे। आगरी समाज तर मुंबईचा मालक आहे, कोळी मुंबईचा मालक आहे, भंडारी मालक आहे, मुंबई विद्यापीठ आमच्या जागेत आहे, पण अजूनही आमचा IAS झाला नाही। याचं खरं कारण आहे की शिक्षणाचा मार्ग आम्ही स्वीकारलेला नाही आणि शिक्षणाचा मार्ग, प्रबोधनाचा मार्ग हा बौद्ध समाजाने स्वीकारला। आणि पुढचं जाऊन सांगतो की ओबीसी बांधवांना या सगळ्याची कल्पना अजूनपर्यंत नीट नाही आहे। आमच्याकडे जी ओबीसी मध्ये जो सगळ्यात मोठा वीक पॉइंट आहे की परंपरागत ज्या अंधश्रद्धा आहेत, धर्माला प्रमुख मानणं ही जी पद्धत आहे, म्हणजे आज हिंदूंमध्ये कदाचित ब्राह्मण क्षत्रिय वैश्य स्वतःला कट्टर हिंदू म्हणत नसतील पण ओबीसी म्हणतो। परंतु आरक्षण घ्यायची वेळ आमच्यावर का आली? हिंदू धर्माच्या चातुर्वर्ण्य पद्धतीने सांगितलं की या देशातले ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य जन्मताच श्रेष्ठ आहे आणि आम्हाला कायम जन्मताच गुलामीत टाकलं। आम्ही शूद्र म्हणून तुम्ही गुलाम, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, तुम्हाला नोकऱ्यांचा अधिकार नाही, तुम्हाला संपत्तीचा अधिकार नाही। हे सगळे विषय आरक्षणाच्या धर्तीवर चर्चेला आले पाहिजेत। आणि म्हणून आज मातंग समाजाच्या मनात जो गैरसमज झाला तो गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे, म्हणजे जरी कोणी माईकवर बोलत नसलं तरी खाजगीमध्ये बोलतात हे सगळं आरक्षण बौद्ध समाजाने खाल्लं। हा जो आरोप होतोय हा आरोप उच्चवर्णीयांकडून होतोय। आजही देशामध्ये प्रमुख जागा आहेत हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांनीच भरलेले आहेत। न्यायालय असतील, जिल्हा परिषद असतील, विधानसभा असतील, लोकसभा असतील, त्यांचेच लोक बसलेत। 15% लोकांनी हा देश सगळा देशाची सत्ता संपत्ती व्यापलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी इथे सगळ्या लोकांना जागवण्याचा प्रयत्न केला आणि मी बौद्ध बांधवांना धन्यवाद देईन की आरक्षण म्हणजे काय। म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो, राजाराम पाटील म्हणून वयाच्या 35व्या वर्षी शिक्षक म्हणून मला आरक्षण समजलं नव्हतं।
ओबीसी या शब्दाचा अर्थ कळला नव्हता, तो अर्थ सांगितला बौद्ध बांधवांनी. बरं. आणि बौद्ध बांधवांनी आम्हाला शिकवलं आरक्षण म्हणजे काय सवलत नाही किंवा तुम्हाला काय विशेष अशी सोय नाही. तर तुमच्या हजारो वर्षांच्या अन्यायावर उपाय कुठला करायचा असेल तर तुम्हाला एका तरी क्षेत्रात एका तरी माणसाला लाखामधून एकाला बरोबर प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रतिनिधी आता 74-75 वर्ष झाली पण आगरी समाजाचा अजूनही आयएस नाही. हा दोष कोणाचा आहे? आमचाच आहे. नक्की. कारण आम्ही शिक्षणाचा मार्ग स्वीकारलाच नाही. आणि बाबासाहेबांचा हा जो मार्ग आहे तो आरक्षण म्हणजे काय हे समजावण्याचं काम बौद्ध बांधवांनी आपल्या देशात चालवले आहे. खरं म्हणजे हे सगळं वर्गीकरण आहे ना, यांचा हेतू आहे की जे आरक्षणाचे महागुरु आहेत कोण, आंबेडकरी चळवळ आणि बौद्ध गुरु, त्यांचा विनाश करणं, त्यांच्या ऐक्य तोडणं हा यांचा उद्देश आहे. आणि हा उद्देश आम्हाला सफल होऊन द्यायचा नाही. मी नम्रपणे सांगतो आमच्या ओबीसी बांधवांच्या वतीनं की आमचा सुद्धा उपवर्गीकरणाला विरोध आहे. आणि ज्यावेळी ओबीसीचं वर्गीकरण झालं त्यांना ओबीसीना माहितच नव्हतं की संघटितपणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आमच्यावर जर अन्याय अत्याचार करतात तर आम्ही शोषित लोकांनी सुद्धा संघटितपणे याला उत्तर दिलं पाहिजे. पण असं सांगणारं कोण नव्हतं. जे बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर कोण नव्हतं. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्ही जर एकटे राहिलात तर तुम्ही मारले जाल. आणि म्हणून मला माहित आहे की कोकणामध्ये जी आंदोलनं झाली, चरी शेतकरी संप असेल, आमचे वकील साहेब माहित आहे चिरनेर जंगल सत्याग्रहाचे केसेस बाबासाहेब लढलेत. का लढलेत? कारण आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत होतो. हे बाजूला चिरनेर आहे. बाबासाहेब लढले. कुळ कायद्याच्या केसेसमध्ये बाबासाहेब लढले. सगळीकडे बाबासाहेब लढले. बाबासाहेबांच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत. परंतु बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही या देशाला कळला नाही. ओबीसी जर संघटित नसतील तर ते आरक्षणाचे फायदे घेऊ शकत नाही. आणि म्हणून मराठा बांधवांनी जेव्हा सांगितलं जरांगे पाटलांनी की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, मी जाहीरपणे कॅमेरावर सांगितलं. काय सांगितलं की अहो तुमचं शोषणच कोणी नाही केलं, तुम्हाला आरक्षण कसं? आम्ही शोषित आहोत, आमचं शोषण तुम्ही केलं तर तुम्ही आरक्षणाची मागणी करताय, ही असंविधानिक मागणी आहे. आणि आता सुद्धा हे जे चाललंय ना, विभागणी करा. मातंग बांधवांना सांगितलं जातंय की तुम्हाला एकट्याला दिल्यानंतर तुम्हाला आरक्षणाचा फायदा घेता येईल. आम्ही मुंबईच्या जवळ मुंबई विद्यापीठ मंत्रालय आमच्याकडे आहे, तरी पण आमचा आयएस होत नाही. का? आम्ही बाबासाहेबांचा मार्ग पूर्णपणे बुद्धिवादीपणे स्वीकारला नाही. भगवान बुद्धांचा विज्ञानाचा मार्ग स्वीकारला नाही. अजूनही आम्हाला असं वाटतं, कदाचित मातंग बांधवांना पण वाटत असेल कुठल्या तरी देवाला नवस बोलल्यानंतर आरक्षण भेटेल. देव नाकारल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. त्याचं कारण आहे की देव, स्वर्ग, आत्मा, नरक, वेद, उपनिषद, पुराण यांनी सगळ्यांना सांगितलं, या सगळ्यांनी एकत्र येऊन सांगितलं की स्त्रियांना कुठलेही अधिकार देऊ नका. पहिल्यांदा आमच्या आईला अधिकार नाकारले, बहिणीला अधिकार नाकारले. त्यांच्या पोटी आम्ही जन्माला आलो. ते सहज आहे तुम्हाला की आई जर गुलाम असेल, आईला शिक्षणाचा अधिकार नसेल तर मुलं काय शिकणार? बरोबर. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी जी रचना केली की स्त्री शूद्राती शूद्र यांचं शोषण झालेलं आहे, तर त्यांचा संदेश आहे की या उच्चवर्णीय लोकांच्या अत्याचाराविरुद्ध लढायचं असेल तर तुम्हाला सगळ्यांना एकत्र राहायला पाहिजे. आणि म्हणून केवळ एससी समूहातल्या आता 59 जाती आहेत, त्यातली एक जात सांगते आम्हाला वेगळं करा, तर ते चुकीचं आहे. त्या बांधवांना माझी विनंती आहे, एकटे पडलात तर हे तुम्हाला मारू शकतात. आम्ही याचा अनुभव घेतोय. या नवी मुंबईमध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतो. यासाठी समस्त ओबीसी, स्त्रिया, एससी एसटी यांनी संयुक्तपणे एकत्र ही लढाई लढली पाहिजे. या देशातली विषमता संपवायची असेल, ती विषमता धार्मिक आहे, राजकीय आहे आणि आर्थिक आहे. सगळी संसाधनं त्यांच्याकडे आहे. आज लॉर्ड बुद्धा चॅनल नसतं तर कदाचित यावर चर्चा पण झाली नसती, चर्चाच झाली नसती. आणि चर्चा व्हायची असेल तर आपल्या मीडियाने हा विषय लावून धरला पाहिजे. आणि हा विषय किती लावून धरला पाहिजे? ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्ष, आताचं केंद्रातलं समजा भाजप सरकार आहे, राज्यातलं भाजप सरकार आहे, हे मुद्दाम टोचून आपल्याला सांगताय की त्यांना वेगळं दिलं मग तुमचं कल्याण होईल. पण आपल्याला माहित आहे आपल्याला एकट्याला गाठून किती अत्याचार, मी जवखेडा वगैरे सगळं बघितलेलं आहे. आणि हे अत्याचार का होतात? आपण वेगळे आहोत म्हणून. आणि म्हणून मागासवर्गीयांचं पण एक संघटन असलं पाहिजे. त्यामध्ये ओबीसी, एससी एसटी आणि स्त्रिया एकत्र लढल्या तरच या उच्चवर्णीयांना आपण उत्तर देऊ शकतो. माझं पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे की आपण ही जी भांडणं लावलीत ती भांडणं तुम्हाला असं वाटेल की आमच्यात फूट पडेल, परंतु याची प्रतिक्रिया याच्या पुढे अशी येईल की देशातले समस्त ओबीसी, एससी एसटी सगळे मागासवर्गीय एक येतील आणि संविधानिक राष्ट्र काय आहे आम्ही सांगू आणि हिंदू राष्ट्राच्या विषमतेला उत्तर देऊ. धन्यवाद. आरक्षणात जर बदल झाला म्हणजे भाजपाच्या सरकारला अपेक्षित आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. आणि आपल्याला माहित आहे नरेंद्र मोदींचा स्वभाव, नोटबंदी करणार म्हणजे करणार.
कोरोनामध्ये हो. काय त्याला लॉकडाऊन कोणाला विचारलं नाही त्यांनी. मी करणार म्हणजे करणार. आता ते हुकुमशाहीच आहे, लोकशाही नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे ते वर्गीकरण करणार. परंतु वर्गीकरण करणार ते, त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची ताकद आहे. न्यायालयांचं सुद्धा काय आता काय विश्वास ठेवण्यासारखं राहिलेलं नाही. निवडणूक आयोगावर पण विश्वास ठेवण्यासारखं काही राहिलेलं नाही. प्रशासकीय गोष्टी आहेत, सगळी यंत्रणा आहे. लोकसभेचे खासदार खरेदी केले जातात. म्हणजे माणसाचं शील आज संपलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन टायगर वर्गीकरण होणं हे या देशातलं समतेचं फार मोठं नुकसान असेल, आपलं अपयश असेल. आणि म्हणून वर्गीकरण होऊ नये म्हणून आपण लढतोय. तर मला असं वाटतं की हिंदुत्वाने प्रेरित, विषमतेने प्रेरित जी सरकार आहेत त्याकडे आपले काही भाऊ आकर्षित केले जात आहेत. नक्की. आणि म्हणून मातंग समाजाची भूमिका सुद्धा आपण नीट ऐकली पाहिजे. त्यांच्यामध्ये जे लोक भाजपा प्रणित आहेत ते सांगतात आम्हाला वेगळं द्या, म्हणजे हा तिकडचा विषय आहे. परंतु काही मातंग भावांच्या मी भावना ऐकल्या. त्यांनी काही ठिकाणी शब्द वापरलेत की RSSचा स्वयंसेवक प्रचारक आमच्या वस्तीत येतो, मग बौद्ध माणूस आमच्या वस्तीत का येत नाही, ही पण तक्रार आहे. खूप महत्वाचं. वा. आणि अत्यंत महत्वाचं आहे. मी इथे बऱ्यापैकी बौद्ध बांधव आहेत, चर्मकार समाजाचे माझे भाऊ आहेत, पण बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. आणि बाबासाहेबांची जी परंपरा आहे, भगवान बुद्ध आणि बाकीची, ती बौद्ध बांधवांच्या खांद्यावर आहे. आणि आता सगळ्यांची अपेक्षा आहे की शेवटचे लोक आहेत, आम्हाला भाजप समजा 50 खोके देत आहे किंवा बाकीचं काय देत आहे, पद देत आहे, तर आम्ही तिकडे चाललोय, असे निर्लज्ज हे लोक बोलायला लागलेत. अशा परिस्थितीमध्ये जो पिचलेला आहे त्याची अपेक्षा वाढत चाललंय बौद्ध बांधवांकडून. आणि म्हणून तुम्ही जे आज हे करताय की बाबा हे सगळं वाचवलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे उदात्त तुमचा धोरण आहे. खरं म्हणजे आता यांनी सांगितलं की वर्गीकरण झालं तर सगळ्यात जास्त आरक्षण कोणाला मिळणार आहे, आंबेडकरी आणि बौद्ध बांधवांना मिळणार लोकसंख्येनुसार. मग तो फायदाच आहे लोकसंख्येनुसार. तरी सुद्धा माझा शेवटचा राहिलेला भाऊ याचं नुकसान होऊ नये, ही मोठी कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली. त्या कल्पनेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. नक्की सर. आणि म्हणून आज अशी स्थिती आहे की ओबीसी मधल्या आमच्या अनेक जाती या मनुवाद्यांकडे झुकलेल्या आहेत. बरोबर. आता त्यांच्याबद्दल वाईट बोलणं सोपं आहे, पण तुम्ही करुणेने विचार केलात तर आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे, त्यांना समजवलं पाहिजे, विनम्रतेने गेलं पाहिजे. त्या कार्यक्रमाचं आयोजन करताना इथल्या बांधवांनी ज्या पद्धतीने या अध्यक्षांनी इथे आम्हाला आणण्यासाठी जे प्रयत्न केले ते खरोखर अतिशय विनम्रता त्यांची दिसली. आमचे चेंबूरचे काय त्यांच्या दादांचं नाव दाणी साहेब अत्यंत नम्रपणे सगळ्यांना हँडल करतात. हीच भूमिका प्रत्येक बौद्ध बांधवांची असली पाहिजे. मी आजचा दिवस आहे, उलव्यामध्ये हा कार्यक्रम होतोय, तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे. उद्या 24 जून आहे. कालच्याच दिवशी 2013 दिबा पाटील साहेब यांचा मृत्यू झाला. आणि दिबा पाटील हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांनी चाललेले नेते होते, ओबीसीचे नेते होते. आणि त्यांचं नाव ह्या एअरपोर्टला मिळावं म्हणून आम्ही आंदोलन करतोय. आता आगरी समाजाला, कोळी समाजाला असं वाटतं हे नाव का भेटत नाही, कारण आरक्षणामध्ये आरक्षणधारी नेते किंवा आरक्षणाचे समर्थक दिबा पाटील होते, त्यांना भाजपा कधी पाठिंबा देईल का? नाही. म्हणजे अजूनही आमची अंधश्रद्धा आहे की भाजपा दिबा पाटलांचं नाव देईल, कधीच देणार नाही. कारण एका शूद्राचं नाव विमानतळावर भेटावं असं कोणाला वाटणार नाही. परंतु हा जो विषय आहे हा मागासवर्गीयांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो नाही. उद्याचा दिवस आला, लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, महानगरपालिका झाल्या, आमच्या लोकांना असं वाटत होतं आमचे सगळ्यात जास्त नेते भाजपमध्ये आहेत, म्हणजे त्यांच्याकडे गेल्यामुळे तरी त्यांना दया येईल. पण हजारो वर्ष ज्यांना दया आली नाही त्या लोकांना मातंग समाजाची दया येऊ शकते का, हा मातंग बांधवांना माझा प्रश्न आहे. कारण आम्ही स्वतः अनुभवी आहोत. दिबा पाटलांचं नाव ते देत नाहीत. इथे बलाढ्य समाज आहे, मुंबईच्या जवळचे आम्ही आहोत, पण आमच्या नेत्याचं नाव ते देत नाहीत. बाजूला अटल बिहारी वाजपेयी ब्रिज झाला, शिवडी नावा, त्याला न विचारता अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव मिळालं कारण ते ब्राह्मण आहेत. पण आमची भूमी, हा ब्रिज पण समुद्रावरचा आमचा, ही नवी मुंबई विमानतळाची भूमी आमची आहे. इथे बुद्धभूमी आहे, तिथल्या लेण्यांसाठी मी आंदोलन केलं. पण आपल्याला लेण्यांमध्ये पण नाही यश आलं आणि दिबा पाटलांच्या नावामध्ये पण नाही आलं. मातंग बांधवांना माझी विनंती आहे की आपल्याला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. एकटे जर पडलात तर तुमचं आरक्षण काहीच राहणार नाही. भयानक मोठा अत्याचार इथे होतो. इथे मगाशी रमाबाई नगरचा उल्लेख झाला. आपली किती माणसं मारली? 11 लोक. 11 माणसं मारली. कोण होता? कदम नावाचा, मनोहर कदम. कुठल्या जातीचा असेल?
मराठा समाजाचा आमच्या या भूमीसाठी नवी मुंबईसाठी जे आंदोलन झालं जासईला, इथं बाजूला जासई आहे, हो आमची 5 माणसं गोळ्या घालून मारली. मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील, ते पण शेतकरी, हो. आम्ही पण शेतकरी, पण ते जमीनदार आणि आम्ही कुळ. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष फार मोठा आहे. आणि म्हणून मला वाटतं एक वेगळ्या अँगलने आता विचार करायची गरज निर्माण झाली. बरोबर, वा. मला कल्पना आहे की बौद्ध बांधवांना फक्त शिक्षण आणि नोकऱ्या मिळाल्यात, अजून त्यांना जमिनी नाही भेटल्यात. वकील साहेबांकडून उल्लेख झाला, हो हो म्हणजे कुळ कायद्याचं आंदोलन बाबासाहेबांच्या नावाने आम्ही चालवतो. हो. जमिनी भेटलेल्याच नाहीत, समुद्रावरचा अधिकार काहीच नाही मिळाला, समुद्र माहितच नाही, एखादा कॅप्टन आमचा गेलाय, जे जंगल नाही मिळाली, अशा कितीतरी भौतिक गोष्टी, कारखाने नाहीत, हो. सगळी विमानतळ अदानीच्या नावावर झालीत, आज सगळे मोठे उद्योग त्यांच्या नावावर झालेत. हो. अशा परिस्थितीमध्ये मला विश्वास आहे की बौद्ध बांधवांजवळ फार साधन संपत्ती नाही, परंतु आपल्याला एक अनुभव आहे. जे भगवान बुद्धांची इथे मूर्ती आहे, हो राजसत्ता सोडून त्यांनी मानवी दुःखाचं मूळ शोधलेलं नक्की, आहे, हो. म्हणजे काही नसताना शोधलेला आहे. हा पण मोठा पराक्रम आणि त्यांचा आदर्श घेऊन बौद्ध बांधवांनी या लढ्याचं नेतृत्व करावं. जे. आणि हे नेतृत्व उद्याचा जो मोर्चा आहे त्यामध्ये जे. दिसलं पाहिजे. वा. आपण मन मोठं करावं, त्यात एखादा जर मातंग समाजाचा नेता आला जे. त्याला स्टेजवर नेलं खरं आहे, पाहिजे. बिलकुल. आमच्या मधला एखादा आगरी आला, कोळी आला, हो, हो, हो. मोठ्या मनाने त्याला तिथे न्या. बहुत अच्छे. कारण तुम्ही जर मान आम्हाला दिला नाही नक्की. तर हिंदुत्ववादी द्यायला तयार आहेत. हो 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 राम मंदिराच्या पूजेला पण आम्हाला घेऊन जायला तयार हो, आहे. हो. आता ती खजिना कोणाकडे आहे, पैसे कोण खाते, जे. त्यामध्ये आपण ट्रस्टी कोणीच नाही, बरोबर. आपण शूद्रच आहोत. हो. पण लोकांना बरं वाटतं रामाची पूजा करण्याचा आपल्या मान हाताला आम्हाला राहिली. भेटला. जी. तर ह्या मोहाच्या जगामध्ये बौद्ध बांधवांनी आपण या देशातल्या गुलामीला उत्तर देणारे, जे. लोकांना स्वतंत्र करणारे लोक आहोत, जे. अशी भूमिका घेऊन मातंग बांधवांना सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जे. आणि त्यांना हे सांगावं लागेल की आमची प्रगती देवाच्या नवसाने झालेली नाही. वा. बुद्धाला नवस बोलता येत नाही. नाही. बुद्ध जे. सांगतो की मी देव नाही, जे. किंवा मी तुमच्यामध्ये चमत्काराने बदल करणार नाही, तुमची कामं तुम्हाला करायचे आहेत. आत्तदीप भव म्हणजे तुम्हाला शिकावं लागेल, आतमध्ये पाहावं लागेल. हो. हा बारकाईचा संदेश मला वाटतं केवळ मातंग नाही, आम्ही पण तिकडेचे लोक आहोत. नक्की. मी पण आता हिंदूच आहे, हो. मी पण तिकडे झुकलेला आहे. क्या बात. पण ज्या लोकांनी मला हे सांगितलं ते सत्य सांगण्याचा मी प्रयत्न करतो. नक्की. आपल्याला लॉर्ड बुद्धाला विनंती आहे जे. की जसं हे आंदोलन आता वर्गीकरणाचं हे चाललाय विषय, जे. त्यामध्ये आपला 100% विजय होईल. कारण या चर्चेतून असा विषय चाललाय नक्की. की संघ परिवार घाबरायला लागलाय. Yes. कारण हे करायला गेलोय की झालं भलतं जे. असं होईल. आणि म्हणून इतर जातींची जी आंदोलन आहेत, उद्या दिमा पाटील नामकरणाचा विषय आहे, हो. ओबीसीच्या सगळ्या लोकांचा विषय आहे. जे. मी लॉर्ड बुद्धाला विनंती करेन, बिलकुल. सगळ्या समाजाच्या सामाजिक न्यायाच्या चर्चेत आपण Yes. आलं पाहिजे. जे. आणि मी खात्रीने सांगतो इथे तुम्हाला मासे भाकऱ्या जे काय असेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. ओके. बाबासाहेब आंबेडकर अलिबागला येऊन त्यांनी खाल्लेली आहे. जे. बंधुत्वाचं आता आम्ही विसरलेलो नाही, जे. तो आदर तुम्हाला पण भेटेल. ओके. पण या चर्चेमध्ये जे आपल्या विरोधात गेलेत हो. त्यांचं बोलणं सुद्धा ऐकण्याचं नक्कीच. लोकशाहीमध्ये आपली हो. तयारी असली पाहिजे. जे. विरोधी पक्षाची गोष्ट पण ऐकली पाहिजे. हो. आणि म्हणून मातंग बांधवांचं जे काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया जे. आणि त्यांना सांगूया आमची प्रगती नक्की कशाने झाली हो. याच्यावर महाचर्चा होऊ द्या. जे. आणि ही चर्चा ओबीसी पण ऐकतात, ओबीसी ते येत नाहीत पण त्यांचं लक्ष ऐकतात. आहे, होय. ते ऐकतात. जे. त्यांच्या छोट्या छोट्या क्लिप करा, लोकांपर्यंत जाऊ द्या. होय. आणि अंतिमतः हेच गोष्ट आहे की जी बौद्धिक हुशारी आहे, तर्क आहे, लॉजिक आहे, विज्ञान आहे, हे अंधश्रद्धेतून येत नाही. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही. वा. त्यांची चिन्ह आता दिसायला लागलीत. जे. फक्त आपल्याकडे मीडिया नाही, चर्चा होत नाही, साहित्य Yes. नाही. आणि बौद्ध बांधवांना अजूनही वाटतं की आम्ही एकट्याने किती जबाबदारी घ्यायची. हो. बाबासाहेबांनी जी जबाबदारी घेतलेली आहे ती Yes. बघितली तर आपल्याला वाटतं की आपलं जीवन फार छोटं आहे. हो. म्हणजे एकाच आयुष्यात त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. नक्की. आणि म्हणून सगळ्या बौद्ध बांधवांना विनंती आहे, आपण नवी मुंबईत राहायला आलात, उलव्यात आलात, जे. या नवी मुंबईला सजग, साक्षर आणि वा. विद्वान बनवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, ती वा. झाली पाहिजे. एवढी हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवा. जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय.